नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोपळ्याची भाजी। ही भाजी आपण उपवासासाठी करणार आहोत। तर चला तर मग त्याची आपण कृती बघूया। इथे पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं, इथे मी 2 ते 3 मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। मैत्रिणींनो, जिरं छान तडतडलंय। आता आपलं जिरं आणि मिरची भाजते तोपर्यंत मैत्रिणींनो, इथे एका वाटीमध्ये मी इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे। त्या दह्यामध्ये आपण हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी मसाले घेतलेत, एक अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धने पावडर आणि तिखट मिरची 2 चमचे घेतलेत आणि चवीनुसार मीठ। ते सर्व ह्या दह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं। हे मसाले एकत्र असे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत छान। असे हे सर्व मसाले आपण हे दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। ते आता आपण फोडणीमध्ये घालून घेऊया। आता आपण जे हे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत ते या फोडणीमध्ये सोडून घ्यायचे। वाटीमध्ये थोडं पाणी टाकून आपण पुन्हा त्याच्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं, एकत्र करायचं। आता इथे मैत्रिणींनी मी पाव किलो भोपळा घेतलेला आहे, तो भोपळा घालून घ्यायचा। भोपळ्याच्या भाजीला जास्त शिजायला वेळ लागत नाही मैत्रिणींनो, ही वाफेवर सुद्धा होऊ शकते। पण आता मला जरा घाई आहे म्हणून मी थोडं पाणी टाकून शिजवून घेणार आहे पटकन। तुम्ही ती वाफेवर पण करू शकता। तुम्हाला पातळ हवी असेल वरीच्या भाताबरोबर खाण्यासाठी तरी पण याची पातळ ग्रेव्ही होऊ शकते। मी जरासे थोडी सुक्की पातळ बनवणार आहे। आता ही 5-10 मिनिटं लागेल हिला शिजायला, 5 ते 10 मिनिटं साधारणतः लागते। मैत्रिणींनो, भाजी शिजली का आपण बघूया। भाजी शिजलेली आहे। आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। तुम्हाला जर उपवासात चालत नसेल मैत्रिणींनो तर तुम्ही टाकू नका। मैत्रिणींनो, तयार आहे आपली उपवासाची भोपळ्याची भाजी। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।